Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. We have learned in previous lecture Introduction to Agriculture. That is a definition of agriculture, crop production, crop science, and branches of agriculture. ब्रँचेस ऑफ ॲग्रिकल्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर यावर आपण एक लेक्चर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरची डेफिनेशन, क्रॉप म्हणजे काय, क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय, क्रॉप सायन्स म्हणजे काय आणि ॲग्रिकल्चरचे ब्रँचेस कोणते हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आज आपण नवीन चॅप्टर आपण सुरू करत आहोत, रॉक अँड सॉइल. रॉक अँड सॉइल. तर हा जो चॅप्टर आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पहिलं चॅप्टर आहे आणि क्रॉप सायन्समध्ये सॉइल म्हणून पेपर फर्स्टमध्ये. तर रॉक पासनं सॉइल तयार झालेली आहे, म्हणजे क्रॉप सायन्सलाही आपल्याला रॉक माहीत असणं आवश्यक आहे, कारण की सॉइलची निर्मिती जी झालेली आहे ते प्रायमरी खडकापासून तयार झालेली आहे. मग आपल्याला खडकाचे गुणधर्म, खडक म्हणजे काय, खडकाचे गुणधर्म आणि खडकाचे टाईप कोणते हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण की सॉइलमध्ये आलेले कॅरेक्टर जे पॅरेंट मटेरियलपासून आलेले असतात, तर पॅरेंट मटेरियल कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. यासाठी आपण रॉक अगोदर बघूया आणि नंतर आपल्याला सॉइल बघायचं आहे. तर नाव स्टार्ट. रॉक अँड सॉइल लेक्चर नंबर 1. इथं जे दिसत आहे तुम्हाला खडक आणि खडकापासनं तयार होत असते माती. तर हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, माती कशी तयार होते, पहिलं खडक कसं तयार होतं, त्यानंतर आपण सॉइल बघूया. तर व्हॉट इज मीन बाय रॉक? What is meant by rock? Rock is a solid mineral substance which form the outside crust of the earth. Outside crust of the earth known as rock. Rock म्हणजेच नेमकं काय? सॉलिड मिनरल सबस्टन्स आहे. रॉक म्हणजे खडक. खडक हे काय? जे सॉलिड आहे, घट्ट असं पदार्थ आहे, मटेरियल आहे आणि तो काय त्याच्यामध्ये मिनरल मॅटर आहे. काय सगळं मिनरल मॅटर आहे त्याच्यामध्ये. तर रॉक इज अ सॉलिड मिनरल सबस्टन्स विच फॉर्म द आउटसाइड क्रस्ट ऑफ द अर्थ. आपण इथं बघत आहोत कसं आहे, सॉलिड आहे है ना, घट्ट आहे आणि यामध्ये मिनरल मॅटर आहे. आणि हे कुठं आहे तर आउटसाइड क्रस्ट ऑफ द अर्थ. आउटसाइड क्रस्ट ऑफ द अर्थ पृथ्वी स्थलावर आहे है ना, जे पृथ्वीचं स्थर आहे, आउटसाइड क्रस्ट जे आहे पृथ्वीचं, त्यावर हे आहे. त्यालाच आपण काय म्हणणार? खडक म्हणणार. त्यालाच आपण खडक म्हणणार, पाषाण म्हणणार, दगड म्हणणार है ना. तर त्याला वेगळे आपण शब्द वापरतो. तर हे रॉक. तर रॉक मे बी डिफाइंड ॲज अन ॲग्रिगेट ऑर मिक्सचर ऑफ वन ऑर मोर मिनरल. आता ॲग्रिगेट आहे, वन ऑर मोर मिनरल मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये काही खडकामध्ये कमी जास्त असतील, काहीमध्ये 2 आहे, तर काहीमध्ये 10 मिनरल आहेत, असं वेगळं, आणि त्याचं क्वांटिटी वेगळी असणार आहे. म्हणून तर आपल्याला अभ्यास करायचा आहे ना खडकाचा. तर हे गुणधर्म कुठं जाणार आहेत? सॉइलमध्ये जाणार आहेत. मग सॉइलची माहिती बघण्या अगोदर आपल्याला खडकाची माहिती असणं महत्त्वाचं आहे. मग या 2 डेफिनेशन आपल्याला एकतर पाठ असायला पाहिजे. फार सोपी आहे, टेक्स्टबुकमध्ये थोडा हार्ड दिलेली आहे. तर इट इज अ सॉलिड मिनरल सबस्टन्स विच फॉर्म द आउटसाइड क्रस्ट ऑफ द अर्थ. आउटसाइड क्रस्ट ऑफ द अर्थ नोन ॲज रॉक. तर रॉक मे बी डिफाइंड ॲज अन ॲग्रिगेट or mixture of one or more mineral known as rock. known as rock. तर समजलं विद्यार्थ्यांनो, रॉक म्हणजे नेमकं काय?
ज्याला आपण दगड म्हणणार, खडक म्हणणार, पाषाण म्हणणार, है ना. तर हे त्यालाच आपण रॉक असं म्हणणार, है ना. आपल्या भाषेमध्ये आपण दगडी म्हणणार, खडकी म्हणणार, है ना, पाषाण म्हणणार, जे काही म्हणत असाल आपण, तर हे सगळं रॉकच आहे. काय? रॉक. मग आता रॉकची निर्मिती झाली कशी हे बघणे महत्वाचं आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ रॉक अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन, त्याच्या निर्मितीनुसार आपण खडकाचे 3 टाईप करतो. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ रॉक्स: इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स. इग्नियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक, सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाचा खडक, त्यालाच स्तरित खडक असं म्हणतात. स्तरित खडक गाळाचा खडक सुद्धा म्हणतात. मेटामॉर्फिक रॉक रूपांतरित खडक, मराठीमध्ये रूपांतरित. तर खडकाचे प्रामुख्याने 3च टाईप आहेत: इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक. हे पाठच असायला पाहिजे. तर इग्नियस रॉक फर्स्ट बघूया आपण. व्हॉट इज मीन बाय इग्नियस रॉक? Igneous rock derived from the Latin word ignis meaning fire, है ना. ज्याला आपण लावा म्हणणार, आपण है ना, काय म्हणणार? लावा रस, है ना. इग्निज यापासून तयार झालेलं आहे. हे इग्नियस हे काय लॅटिन वर्ड आहे आणि ते इग्निस मीन्स फायर असा त्याचा अर्थ होतो. These are formed by cooling, hardening and crystallization of molten magma or lava with varying chemical composition known as igneous rock. आता igneous rock is a primary rock. It is also called as primary rock. या पृथ्वी स्थलावर सर्वात अगोदरचं जे खडक आहे तो खडक म्हणजे इग्नियस रॉक. या अगोदर कोणतंच खडक नाही. पहिलं खडक जे तयार झालं ते इग्नियस रॉक. कोणतं तयार झालं? इग्नियस, याला आपण म्हणणार अग्निजन्य खडक. तर सर्वात अगोदरचा खडक इग्नियस रॉक. नंतर मग हे सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक रॉक तयार झाले. पण प्रायमरी जी आहे इग्नियस रॉक इज अ प्रायमरी रॉक. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी रॉक. प्रायमरी रॉक हे सुरुवातीचं प्राथमिक खडक आहे, पहिलं खडक आहे, पृथ्वी स्थलावरचं पहिलं खडक. आणि ते कसं निर्मिती झालं ते आपण बघत आहोत. काय कसं तयार झालेलं आहे? दीज आर फॉर्मेड बाय कूलिंग, हार्डनिंग अँड क्रिस्टलायझेशन ऑफ मॉल्टन मॅग्मा विथ व्हेरिंग केमिकल कंपोजिशन. तर मॉल्टन मॅग्मा ज्याला आपण लाव्हा रस जे म्हणणार आपण, ते लाव्हा रस ते पृथ्वीच्या भूगर्भातून ते लाव्हा रस बाहेर पडलं. काही आतमध्येच राहिलं आणि काही पृथ्वी स्थलावर काय झालेलं पसरलं. ते हळूहळू हजारो वर्षांनी तो थंड झाला. आणि ते थंड झाल्यानंतर काय त्याला हार्ड तयार झालं, असं कडक तयार झालं आणि त्याचं क्रिस्टलायझेशन तयार झालं. तर हे जे तयार झालेलं आहे त्यालाच आपण काय म्हणणार? इग्नियस रॉक म्हणणार. त्यालाच अग्निजन्य खडक असं म्हणणार. काय म्हणणार? अग्निजन्य खडक असं म्हणणार. इग्नियस रॉक्स आर फॉर्मेड फ्रॉम द मेल्टेड रॉक डीप इनसाइड द अर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, खडक जे तयार झालेलं आहे लावापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात, है ना. काय म्हणणार? खडकाला लावापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला, निसर्गजन्य याच्यामध्ये आर्टिफिशियल नाही आहे, पूर्ण नैसर्गिकरित्या आहे. काय? नैसर्गिकरित्या आहे. लावापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लावा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. घट झालं काय म्हणा? डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो. इतर प्रकारचे खडक असू शकतात. द्रव रूपातील
पृथ्वी थंड होताना खडक तयार झाले. द्रवरूप जे लावा रस आहे ज्याला म्हणतो लावा रस, हे काय द्रवरूपात आहे. द्रवरूपातील पृथ्वी थंड होताना खडक तयार झाले. पृष्ठावर त्या खाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. त्या मिश्रणाला काय म्हणतात? खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांश खडकात सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह याचे प्रमाण जास्त असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं दगडापासून मातीपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडकामध्ये. खडकापासून माती बनते. खडकात अनेक मूलद्रव्ये, खनिजे शुद्ध अशुद्ध असतात. तर आपण बघूया अग्निजन्य खडक. हे झालं खडकाबद्दल माहिती आपण बघितली. आता आपण बघूया अग्निजन्य खडक म्हणजे इग्नियस रॉक. भूगर्भातील तप्त लावा थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते. हार्डनिंग काय आता हार्ड तयार होतं, कठीण असे स्वरूप येते, त्यालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात. महाराष्ट्रात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे. लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो. इतर प्रकारचे खडक असू शकतात. तर या पद्धतीनं हे अग्निजन्य खडक. तर हे कसं निर्मिती तयार होतं हे आपण इथं बघूया. आपण तर हे लावा रस हे भूगर्भातून काही लावा रस हे बाहेर पडत दिसत आहे. यालाच आपण व्हॉल्कॅनो असं म्हणतो. हे व्हॉल्कॅनो आणि हे पृथ्वी स्थलावर हे काय होतंय पसरतं. आणि व्हॉल्कॅनिक रॉक बाहेर जे पसरतं, पृथ्वी स्थलावर येऊन जे बाहेर पसरतं आणि हजारो वर्षानंतर हे थंड 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 होत जाऊन एक हार्ड तयार होतं, फारच कठीण तयार होतं. तर ते पृथ्वी स्थलावर जे बाहेर निघालेलं जे लावारस असतं त्याला आपण व्हॉल्कॅनिक रॉक असं म्हणतो. आणि त्याचं वेल नोन एक्झाम्पल जे आहे ते बेसाल्ट रॉक आहे. आणि बेसाल्ट रॉक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दक्कनचं पठार जे म्हणतो, पठारी भाग, ते पूर्ण बेसाल्ट रॉक आहे. याचे गुणधर्म आपण बघणार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इग्नियस रॉकचे प्रामुख्याने 2 टाइप्स आहेत. इग्नियस रॉकचे देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ इग्नियस रॉक, ज्याला आपण व्हॉल्कॅनिक रॉक असं म्हणतो आणि प्लुटॉनिक रॉक. तर प्लुटॉनिक रॉक हे भूगर्भातच जमा झालेलं असतं. ते बाहेर निघत नाही. ते काही खोलीपर्यंत ते जमा झालेलं असतं लावा रस. आणि ते काही काळानंतर थंड होतं आणि त्यालाच आपण प्लुटॉनिक रॉक काय म्हणतात? प्लुटॉनिक रॉक. त्याचंच वेल नोन एक्झाम्पल ग्रेनाइट. कोणता आहे? ग्रेनाइट म्हणतात. जे पृथ्वीच्या आतमध्ये कुठं भूगर्भात असणारं जे खडक आहे ते आहे ग्रेनाइट रॉक. कोणता आहे ते? ग्रेनाइट रॉक. आणि वर जे पृथ्वी स्थलावर पसरलेलं आहे इग्नियस रॉक ते बेसाल्ट रॉक. देन इग्नियस रॉक वेल नोन एक्झाम्पल ग्रेनाइट रॉक अँड बेसाल्ट रॉक. तर अग्निजन्य खडकाचे 2 महत्वाचे उदाहरण आहेत भारतामध्ये. ते आहे बेसाल्ट रॉक आणि ग्रेनाइट रॉक. तर हे 2 रॉक पासूनच बाकीचे खडक तयार झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. ग्रेनाइट रॉक अँड बेसाल्ट रॉक. बेसाल्टलाच आपण व्हॉल्कॅनिक रॉक म्हणतात आणि ग्रेनाइटला आपण प्लुटॉनिक रॉक असं म्हणतात. तर 2 टाईप आहे ग्रेनाइटचे. तर या पृथ्वी स्थलावर पहिलं जे खडक तयार झालेलं आहे ते इग्नियस रॉकच आहे. आणि इग्नियस रॉक म्हणजेच ते बेसाल्ट रॉक आणि ग्रेनाइट रॉक. तर इथपर्यंत समजलं बाळांनो? तर फार सोपं आहे ना. तर हे इग्नियस रॉक आणि त्याची उदाहरणं बेसाल्ट रॉक आणि ग्रेनाइट रॉक. तर बघूया आपण. Igneous rocks are formed from the solidification of molten rock material. तर हे जे थंड होऊन हार्ड तयार झालं आणि क्रिस्टलाइन तयार झालं, हे
काय हजारो वर्ष लागले याला तयार होण्यासाठी, हजारो वर्ष लागले याला थंड होण्यासाठी, तर ते खडक तयार झालेलं आहे. आता या इग्नियस रॉकचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ इग्नियस रॉक. तर इग्नियस रॉकचे कॅरेक्टर आपल्याला माहीत झाले की बाकी खडकाचे आपल्याला गुणधर्म माहीत होणार आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इग्नियस रॉक, अग्निजन्य खडकाचे गुणधर्म काय, त्याचे कॅरेक्टर काय. इट कंटेन व्हेरियस स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टलाइन. तर क्रिस्टलाइनचे व्हेरियस स्ट्रक्चर दिसतात आपल्याला या खडकामध्ये, कारण हे प्रायमरी रॉक आहे. तर व्हेरियस स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टलाइन, क्रिस्टलाइनचं वेगवेगळं त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो. इट इज व्हेरी बिग इन साईज. पण प्रायमरी रॉक आहे, व्हेरी बिग इन साईज, किती मोठा असू शकतो. आपण बघतो की अगोदर इमारती वगैरे, मंदिरं वगैरे आणि किल्ले वगैरे जे तयार, त्याचे दगड जर आपण बघितलं तर फारच हे मोठमोठे दिसतात आपल्याला. तर हे फारच बिग इन साईज असते, याचं काही आकार आपण सांगू शकत नाही. इग्नियस रॉकचं किती मोठं असू शकतं, हे गुणधर्म आहे. नेक्स्ट, इट इज अ हार्ड इन स्ट्रक्चर. हार्ड असं फारच काटक आहे खडक हे. अँड डू नॉट लेअर बट जॉईंट. तर ह्या खडकाचा असं गुणधर्म आहे की हार्ड स्ट्रक्चर असतं आणि त्याला लेअर नाही. कारण काही खडकामध्ये लेअर असतात आणि ते लवकर फुटतं. आपल्याला जे आपण फरशी वगैरे आणतो, आपण शाबादी फरशी वगैरे, तांडूरची फरशी म्हणतो आपण, हे काय सगळं लेअर आहे. तर इग्नियस रॉकमध्ये लेअर अजिबात नाही, जॉईंट असू शकतं. जॉईंट आहे म्हणूनच ते खडक फुटणार आहे ना. खडक कुठून फुटत असतं, जिथं जॉईंट असेल तरच फुटतं. जे आपण वीर वगैरे खणतो तर अशा वेळेस पाषाण लागलं असं म्हणतो आपण, आणि पाषाण फुटणं फारच काटक असतं ते, आहे की नाही, फारच काळभोर असतं. असं पाषाण लागलं असं म्हणतो, आता काही खरं नाही. पण तो जिथं जॉईंट असतं त्या खडकाला, तिथून ते फुटू शकतं, आहे ना. तर जॉईंट पासनंच खडकाची फुटू शकतं. जॉईंट नसेल तर अजिबातच फुटणार नाही. इट डज नॉट होल्ड वॉटर. अजिबात पाणी ओढू शकणार नाही, कारण याच्यामध्ये लेअरच नाही आहे. याचं जे पार्टिकल आहे हे फारच असं, म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल येऊन तयार झालंय का नाही, हे प्रायमरी लावापासून तयार झालेलं आहे. आणि लावामध्ये काही मिक्स झालेलं नाही आहे. हे प्युअर लावाच मिनरल मॅटर असणार आहे, म्हणून हे पाणी ओढून धरणारच नाही अजिबात. आपण पाषाणचा दगड जर पाण्यामध्ये टाकलं तर अजिबात बुडबुड येणार नाही, तो पाणी ॲब्सॉर्ब करणार नाही, त्याचं वजन वाढणार नाही. तेच आपण इतर खडक जे आहेत, जे हलकं खडक वगैरे असतं, ते जर आपण बुडवलं तर काही प्रमाणात बुडबुड येणार, तर त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब होणार. जसं वीट आपण टाकतो तर ते पाणी ॲब्सॉर्ब होते आणि त्याचं वजन वाढतं. तसं इग्नियस रॉक अजिबात पाणी ओढून धरणार नाही. हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. इट डज नॉट कंटेन ऑर्गॅनिक मॅटर. सेंद्रिय घटक तर राहणारच नाही अजिबात, है ना. जे प्लांटचं मटेरियल आहे, ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, त्यामध्ये अजिबात मिक्स राहत नाही, कारण ते लावापासनं, प्रायमरी लावापासनं तयार झालेले, त्यामध्ये अजिबात याच्यामध्ये मिक्स राहत नाही. अजिबात मिक्स राहणार नाही याच्यामध्ये, है ना. अजिबात मिक्स राहत नाही याच्यामध्ये. याला प्राणीजन्य अवशेष वगैरे जे म्हणतो आपण, याच्यामध्ये अजिबात मिक्स राहत नाही. तर इट डज नॉट कंटेन ऑर्गॅनिक मॅटर. नेक्स्ट, इट कंटेन व्हेरियस मिनरल. इट कंटेन व्हेरियस मिनरल. आता त्याच्यामध्ये मिनरल वेगळं असतं, पण प्रामुख्याने जे मिनरल असतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं की सिलिकॉन, ज्याला आपण क्वार्टझाईट असं म्हणतो, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लाईफ, हे मिनरल मॅटर खडकामध्ये आढळतं. प्रामुख्याने हे मिनरल मॅटर आढळतं. तर हे झालं इग्नियस रॉकचं गुणधर्म. इग्नियस रॉकचं गुणधर्म माहीत झालं की आपल्याला त्याचे जे एक्झाम्पल आहेत, ग्रेनाइट आणि बेसाल्ट, हे आपल्याला माहीत होऊ शकतं. तर नेक्स्ट आपण बघू टाइप्स ऑफ इग्नियस रॉक. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ इग्नियस रॉक. प्रामुख्याने इग्नियस खडकाचे दोन टाइप झालेले. किती? दोन टाइप्स. देर आर टू टाइप्स. देन ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन ऑफ रॉक. देन फर्स्ट प्लुटॉनिक रॉक. प्लुटॉनिक, ज्यालाच आपण इंट्रसिव्ह इग्नियस रॉक असं म्हणतो. दुसरं आहे व्हॉल्कॅनिक रॉक, मीन्स एक्सक्लुझिव्ह.
तसे दोन टाईप आहेत. तर पहिलं बघू आपण प्लुटॉनिक रॉक. प्लुटॉनिक याच्या अगोदर आपण जे डायग्राम बघितलं, प्लुटॉनिक म्हणजे भूगर्भात लावा रस आतमध्येच थंड होतं आणि ते थंड फार त्याला वेळ लागतं है ना, तर तो प्लुटॉनिक रॉक. त्याला इंट्रसिव्ह इग्नियस रॉक crystallized below earth surface, and the slow cooling that occurs there allow large crystals to form. तर हे भूगर्भातच लावारस थंड होतो आणि ते थंड होण्यासाठी फारच स्लो प्रोसेस, फार वेळ लागतं आणि लार्ज क्रिस्टलाइन तयार होतं. लार्ज क्रिस्टलाइन. आता हे आपण बघत आहोत, हे एक्झाम्पल ग्रेनाइटचं आहे. ग्रेनाइट इज अ वेल नोन एक्झाम्पल ऑफ प्लुटॉनिक रॉक. तर हे कशाचं आहे? ग्रेनाइट रॉक. तर हे भूगर्भातच लावारस थंड होऊन तयार झालेलं असतं हे प्रायमरी रॉक, ग्रेनाइट रॉक. तर फारच लार्ज क्रिस्टलाइन तयार होतं ते. देन ग्रेनाइट इज अ कोर्स, जाड असतं, लाईट कलर, इंट्रसिव्ह इग्नियस रॉक दॅट कंटेन मेनली क्वार्टज म्हणजे सिलिका. क्वार्टज असतं, याच्यामध्ये मिनरल मॅटर, नंतर फेल्डस्पर असतं अँड मायका मिनरल मॅटर असतं. द स्पेसिमेन अबाव इज अबाउट 2 इंचेस 5 सेंटीमीटर अक्रॉस. तर या पद्धतीने याचं स्ट्रक्चर असतं. तर आपण बघूया ग्रेनाइट रॉक कॅरेक्टर. ग्रेनाइट रॉक. Granite rock is a well-known example of igneous rock. It is a primary rock. It contains 60 to 75% silica, means quartz. ग्रेनाइट रॉक मध्ये 60 ते 75% सिलिकाचं प्रमाण असतं, क्वार्टज असतं याच्यामध्ये जास्त असतं, म्हणून त्याला ग्रेनाइट असं म्हटलेलं आहे. इट इज अ ॲसिडिक इन रिॲक्शन. इट इज अ ॲसिडिक इन रिॲक्शन. इट also contain 20% ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड लाईम. आता ग्रेनाइट रॉक जे आहे हे ॲसिडिक इन रिॲक्शन आहे. कसं आहे? ॲसिडिक इन रिॲक्शन आहे. इट ऑल्सो कंटेन 20% ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड लाईम. याच्यामध्ये ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि लाईम पण आहे. 60 ते 75% तर सिलिका म्हणजे क्वार्टज आहे. ग्रेनाइटमध्ये सगळ्यात जास्त क्वार्टज आहे म्हणजे सिलिका आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काय तर 20% ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि लाईम पण आहे. इट इज अ लाईट इन वेट. फारच हलकं आहे, वजनाने हलकं फुलकं आहे. इट इज अ लाईट येलोइश इन कलर. लाईट येलोइश इन कलर. याचा रंग कसा आहे? पिवळसर थोडा आहे, पिलचट ज्याला म्हणणार आपण, आणि लाईट पिलचट कलर आहे, पिवळसर, लाईट पिवळसर, हलकं पिवळसर असं रंग आहे दगडाचं, खडकाचं. तर हे ग्रेनाइटचं गुणधर्म काय काय सांगितलं आपण? इट कंटेन 60 to 75% सिलिका, क्वार्टज. इट इज ॲसिडिक इन रिॲक्शन. इट कंटेन 20% ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड लाईम. देन लाईट इन वेट अँड लाईट येलोइश इन कलर. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रेनाइट रॉक. समजलं बाळांनो? नेक्स्ट जे आहे टाइप्स ग्रेनाइटचं, व्हॉल्कॅनिक रॉक. यालाच आपण एक्सट्रेसिव्ह इग्नियस रॉक. इरप्ट ऑन द सरफेस वेअर दे कूल क्विकली टू फॉर्म स्मॉल क्रिस्टल. त्याचे लार्ज क्रिस्टल होते, याचे स्मॉल क्रिस्टल आहे. सम कूल सो क्विकली दॅट दे फॉर्म अँड अमॉर्फस ग्लास. तर हे लवकर थंड होतं. पृथ्वीस्थलावर लावा पसरलेलं जे असतं ते पसरलेलं वर पृथ्वीस्थलावर ते आपण प्रामुख्याने काय म्हणतो आपण? बेसाल्ट रॉक आहे, ते व्हॉल्कॅनिक रॉक आहे. तर हे क्विकली दॅट दे फॉर्म अँड अमॉर्फस ग्लास. These rock include andesite, basalt. Basalt is a well-known example. Basalt is a well-known example of igneous rock. तर बेसाल्ट इज अ फाईन ग्रेन. हे फाईन ग्रेन असतं. ते कसं होतं? लार्ज कोर्स ग्रेन असं सांगितलं आपण. ग्रेनाइट हे कसं होतं? कोर्स ग्रेन होतं. हे फाईन ग्रेन आहे. डार्क कलर, एक्सप्रेसिव्ह इग्नियस रॉक, कंपोज्ड मेनली ऑफ plagioclase and pyroxene. The specimen shown is about
2 इंचेस 5 सेंटीमीटर अक्रॉस. तर हे त्याचं स्ट्रक्चर सांगितलं आपण. तर याचं कॅरेक्टर बघूया आपण. बेसाल्टचं कॅरेक्टर, याची गुणधर्म काय बेसाल्ट रॉकचे. इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रॅप रॉक. बेसाल्ट रॉक ऑल्सो नोन ॲज ट्रॅप रॉक. बेसाल्ट रॉकलाच काय म्हटलं जातं, ट्रॅप रॉक म्हटलं जातं. इट इज कॉमनली फाउंड इन डेक्कन प्लेट्यू, देअरफॉर इट इज नोन ॲज डेक्कन ट्रॅप. तर हे महाराष्ट्राचं जे पठारी भाग आहे ते भाग पूर्ण बेसाल्ट रॉक आहे. पठार जे आहे महाराष्ट्राचा पठार प्रदेश असं म्हणतो की नाही आपण, तर ते डेक्कन ट्रॅप पूर्ण बेसाल्ट रॉक आहे. इट कंटेन 40% सिलिकॉन अँड मॅग्नेशियम. याच्यामध्ये 40% सिलिका आहे अँड मॅग्नेशियम आहे. इट ऑल्सो कंटेन 20% आयर्न ऑक्साईड. इट ऑल्सो कंटेन 20% आयर्न ऑक्साईड. इट इज ब्लॅक इन कलर. याचा रंग कसा आहे, ब्लॅक कलर आहे. या अगोदर आपण जे दाखविलं आपण रंग कसा आहे, याचा ब्लॅक कलर आहे ना. हे बेसाल्ट रॉक आहे. हे कसं आहे, बेसाल्ट रॉक डार्क ब्लॅक कलर आहे. इट कंटेन आयर्न ऑक्साईड. आयर्न ऑक्साईडमुळे याला रंग कसा आलेला आहे, काळा आलेला आहे. तर हे काळा दगड ज्याला म्हणतो आपण, पाषाण जे म्हणतो आपण, हे बेसाल्ट रॉकचं वेल नोन एक्झाम्पल आहे. तर हे जे खडक आहेत, अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार केले आपण. तर त्याला आपण प्लुटॉनिक आणि व्होल्कॅनिक असं म्हणतो. प्लुटॉनिक म्हणजेच अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. अंतर्निर्मित प्लुटॉनिक, प्लुटॉनिक आहे ना, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. तर हा खडक जो आहे ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन, आपण जे ग्रेनाइट जे आपण बघितलं, जे आपण प्लुटॉनिक रॉक त्यालाच आपण इंट्रन्सिव्ह इग्नियस रॉक जे आपण म्हटलेलं आहे, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. हे ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. उदाहरण आहे ग्रेनाइट, महत्वाचं. गब्रो या प्रक्रियेत शिलारस सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिकीकरणाची क्रिया सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात. लार्ज क्रिस्टलाइन आणि स्लो कुलिंग हे जे 2 गुणधर्म आहे. आता भूगर्भात जे शिलारस जे थंड होण्यासाठी वेळ लागतं आणि ते थंड होत असताना वेळ लागण्या कारणाने जे स्फटिक जे तयार होतं क्रिस्टलाइन, हे लार्ज साईजचं तयार होतं. कसं होतं, लार्ज साईजचं तयार होतं. आणि त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे ग्रेनाइट आणि दुसरं गॅब्रो. हे 2 मेन उदाहरण आहे. तर हे सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्पष्टीकरणाची क्रियाही सावकाश होते. त्यामुळे स्फटिक सुस्पष्ट व मोठे असतात. आपण लार्ज क्रिस्टलाइन म्हटलं ना, ग्रेनाइटचं कसं आहे, लार्ज क्रिस्टलाइन आहे. तर हे झालं ग्रेनाइट बद्दल. तर नेक्स्ट टाईप जे आहे बहुनिर्मित अग्निजन्य खडक. बहुनिर्मित ज्याला आपण काय म्हणणार, व्होल्कॅनिक. बहिर्निर्मित म्हणजे बाहेर तयार झालेलं, जे आपण लावारस बाहेर जे तयार होतं, जे बहिर्निर्मित अग्निजन्य खडक व्होल्कॅनिक. आणि त्यालाच आपण एक्सट्रेसिव्ह इग्नियस रॉक असं म्हणतो. या प्रक्रियेत लावारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. उदाहरणार्थ महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक भूपृष्ठभागावर आल्यावर लावारस लवकर थंड होतो. त्यामुळे त्यातील स्फटिकीकरणाची क्रिया जलद होते. परिणामी यातील स्फटिक सुस्पष्ट नसतात. स्फटिक सुस्पष्ट नसतात. त्या ग्रेनाइटमध्ये स्लो थंड झाल्यामुळे
ते जे क्रिस्टलाइन आहे ते लार्ज दिसत होतं आणि हे दिसत नाही आपल्याला. ॲमॉर्फस ग्लास आहे ना, स्लो इमिजिएटली होत असल्या कारणाने तर तो त्याचे क्रिस्टलाइन जे आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तर हे दोन उदाहरणं या इग्निजन्य खडकाचे आपण बघितले, त्याचे गुणधर्म व्यवस्थित बघितले. तर व्यवस्थित आपण हे भाग घेतलेला आहे. तर व्यवस्थित समजून घ्या आणि टेक्स्टबुक जर उपलब्ध असेल तर टेक्स्टबुक समोर ठेवून नंतर व्हिडिओ बघत चला आणि नोटबुक आणि पेन ठेवून व्यवस्थित नोंद करा. तर अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. पूर्ण डायग्राम, त्याचे एक्झाम्पल हे सगळं आपण व्यवस्थित घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वीचा प्लस सुरू झालेला आहे. इतर विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स. जय जवान, जय किसान.